खुद्द शिवरायांचा आदेश बदलण्याचा अधिकार स्वराज्यात फक्त एकाच व्यक्तीला होता आणि ती व्यक्ती म्हणजे स्वराज्य जननी राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब। याचं एक सर्वात उत्तम उदाहरण म्हणजे 1651चं एक खुर्दखत। म्हणजे पुणे परगण्यामध्ये एक गणोजी नावाचा व्यक्ती होता आणि त्या गणोजीला शहाजी महाराजांनी पुणे परगण्यामधलीच एक जमीन इनाम म्हणून दिली होती आणि त्याबाबत जे काही खुर्दखत होतं किंवा त्याबाबतचे जे काही इनाम पत्र वगैरे होतं ते त्या गणोजीकडे सुद्धा होतं। परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी काही कारणास्तव त्या गणोजीची ती जी इनामात दिलेली जमीन होती ती जप्त केली आणि त्यानंतर हा गणोजी तडक लाल महालात गेला आणि लाल महालात तो जिजाऊ मासाहेबांना भेटला आणि जिजाऊ मासाहेबांना ही सगळी हकीकत त्याने सांगितली। त्याचं इनामपत्र वगैरे जिजाऊ मासाहेबांना त्याने दाखवलं। जिजाऊ मासाहेबांच्या ज्यावेळी हे लक्षात आलं की या गणोजीवर खरंच अन्याय होतोय त्यावेळी ताबडतोब जिजाऊ मासाहेबांनी एक दुसरं नवीन खुर्दखत बनवलं आणि त्या पत्रात स्पष्टपणे असं लिहिलं की चिरंजीव शिवबाच्या खुर्दखताचा उजूर न करणे म्हणजे काय तर शिवरायांच्या आदेशाला ग्राह्य न धरणे। हा जो नवीन खुर्दखत आता मी बनवून देते त्याला ग्राह्य धरा अशा स्पष्ट शब्दात जिजाऊ मासाहेबांनी त्या खुर्दखतात लिहून ती जी काही जप्त केलेली जमीन होती ती जप्त केलेली जमीन त्या गणोजीला पुन्हा परत केली। म्हणजे या पत्रावरून किंवा या खुर्दखतावरून आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की खुद्द शिवरायांनी दिलेला आदेश सुद्धा बदलण्याचा अधिकार स्वराज्यात जिजाऊ मासाहेबांना होता आणि जिजाऊ मासाहेब शिवरायांना शिवबा अशा नावाने हाक मारत असाव्या असं आपल्याला या पत्रातून